मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे। आज राज ठाकरे अकोला जिल्ह्यात दाखल होताच कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। राज ठाकरे यांची अकोल्यातील पदाधिकारी यांच्या सोबतच्या संघटनात्मक बैठकीला सुरुवात झाली आहे। यावेळी नुसत्या उत्साहाने निवडणुका लढवता येत नाहीत, मी तुमचा उत्साह प्रेम समजू शकतो असे म्हणत राज ठाकरे यांनी पदाधिकारी सोडून इतर कोणीही सभागृहात थांबणार नाही अशी सूचना केली। आणि या दौऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मराठवाड्यापासून इथपर्यंत पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करण्यासाठी हा दौरा केलेला आहे। ती संघटनात्मक काही गोष्टी बरोबर चालल्या आहेत की नाही, ती चुकीच्या चालल्या आहेत याची शहानिशा करण्यासाठीचा म्हणून माझा हा दौरा आहे। जे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत म्हणजे जिल्हाध्यक्ष, हे बोलतो हे लक्षात ठेवा, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष आणि या शहरामधल्या अकोला शहरामधले फक्त शाखाध्यक्ष, तसंच पक्षाच्या इतर ज्या निधी आहेत, तालुका सेना असेल, विभागीय सेना असेल, त्याचे जिल्हाध्यक्ष फक्त आणि शहर अध्यक्ष एवढेच सभागृहामध्ये थांबतील। आपला उत्साह, आपला प्रेम मी समजू शकतो, परंतु या सगळ्या गोष्टीला जर एक आखणी नसेल, रचना नसेल तर नुसत्या उत्साहावरती निवडणुका लढवता येत नाही। त्याच्यामुळे मी तुमचा प्रेम समजू शकतो, मी तुमचा उत्साह समजू शकतो। ज्यावेळेस खरे आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्यावेळेला मी भाषण द्यायला येणारच आहे, आपल्याला भेटायला येणारच आहे। तोपर्यंत आपण सर्वांनी जेवढी लोक सांगितली तेवढीच सभागृहामध्ये बसतील।